कडे पहाट आहे ना. हो, हळू हळू हळू. राजू अमेरिका को आवाज. चष्मा पण घेऊन. हॅलो अनिता, तुम्ही ध्यानाला बसता का? काय करता तुम्ही? ध्यानाला बसणार, काय करणार तुम्ही? ध्यानाला बसणार का? कसं करणार? नाही, आता साधक अनुभव सांगतात आशाताई. तुम्ही ऐका म्हणा, पुढच्या वेळेस तुम्ही सांगा. आशाताई. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार आशा. पुढच्या वेळेस तू तुझे अनुभव सांग. बरं बरं, नक्की नक्की. फक्त ऐक. बरं बरं. ताई, सगळ्यांना म्यूट करू का आधी? एक 2 मिनिट आपण. अजित धावणकर आहेत का? नाही, रामकृष्ण सहारे. अजित. हॅलो. हा, अरे वा. सरांचं अनम्यूट करायला सांगावं लागेल परत. हा, सगळ्यांना सांग. आणि हेडफोन लावायला सांग शक्यतो. सरांचं ऋषीला सांगायचं का? सरांचं कोण सांगतंय? हो. हा, सुरू करायचं तर करा. हो सर. शीतल. हो हो ताई, सुरू करायचं. मी सुरुवात घेऊ. हो हो, घ्या ताई. झालंय सगळं. महायोग आमच्या ऑनलाईन सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आलेल्या नवीन लोकांचं, जे नवीन लोक जॉईन झालेत, आणि सगळ्या साधकांचं स्वागत आहे. आज आपण सुरुवात अनुभव कथनापासूनच करणार आहोत. कुंडलिनी शक्ती जागृती नंतरचं मेडिटेशन अर्थात साधना इथे आहे. आणि त्या दिव्य साधनेमध्ये काय अनुभव येतात, त्याच्यामध्ये आपल्या आरोग्यामध्ये काय फरक पडतो, शारीरिक दृष्ट्या काय फरक पडतो, मानसिक दृष्ट्या काय फरक पडतो, भावनिक दृष्ट्या काय फरक पडतो, आणि साधनेमध्ये दिव्य अनुभव काय येतात, हे सगळं हे साधक सांगणार आहेत. आजची सुरुवात आपण अजित धावणकर यांच्यापासून करणार आहोत. अजित धावणकर परभणीचे साधक आहेत. 2017 पासून ते साधक झालेले आहेत. MSc BEd त्यांचं शिक्षण आहे. अनुभूती विद्याविहारचे ते, या शाळेचे, अनुभूती विद्याविहार नावाची शाळा आहे परभणीमध्ये, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि एशियन आणि नेरोलॅक पेंटचा त्यांचा बिझनेस आहे, त्याचे वितरक आहेत. तसं जेनेरिक मेडिसिन जे आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख वितरक ते आहेत. याशिवाय सरांच्या ज्ञानेश्वरीचं, नेहमी जी सरांची ज्ञानेश्वरी होते परभणीमध्ये, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग अजित करतात. ते कॅमेरा ऑपरेट अजित करतात. सध्या लॉकडाऊन मध्ये घरी ज्ञानेश्वरी निरूपणाचा त्यांचा प्रयोग चाललेला आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या स्वभावाचं, आमच्याकडे महायोग धामचा एक हास्य क्लब आहे. जे सगळे सहज सहज चालता बोलता, ज्यांना विनोद सुचतो, विनोद करतात, वातावरण विनोदी ठेवतात, अशा हास्य क्लबचे अजित धावणकर मेंबर आहेत. अजित, तुम्ही सुरू करा आता. नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आवाज येतोय का? हो, व्यवस्थित येतोय. आत्ताच ताईंनी सगळं सांगितलंय त्याप्रमाणे 2017 11 मार्चला एका लघु शिबिरामध्ये सोमानी सरांच्या द्वारे साधना म्हणजे दीक्षा मिळाली. दीक्षा मिळत असतानाच, साधना मिळत असतानाच भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आणि नंतर सर म्हणाले की तिथे जाऊन बस, अंग ढिल्ल ठेव आणि खाली बस. तर एक मोठा लाल तांबूस असा गोळा डोळे बंद झाल्यावर दिसू लागला. तो खूप वेळ दिसला
आणि त्याच वेळी पायातून मुंग्या आल्या. यालाच सर सांगतात की याला वैराग्य असं म्हणतात. मग शरीर पुढे झुकू लागले. हे असे अनुभव साधना घेतल्या मिळाले. साधना मिळपासून आतापर्यंत या शक्तिपात सिद्ध महायोगा पंथाचे दैवी परमेश्वरी शक्तीचे गुरुकृपेने अनुभव या देहात येत असतात. यामध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आहेत. महायोगधामशी संलग्न झाल्यानंतर चर्वण तर्पण 40 ते 50 वेळा या ठिकाणी जुळून येत आहे. त्यानंतर क्रियायोग जुळून येतोय. देहशुद्धी महिन्यातून 1 वेळा आणि सरांसोबत असताना बरेचसे देहशुद्धीचे प्रयोग चालू असतात. सरांनी दिलेल्या प्रयोगापैकी परवानगी अर्पण, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत आणि गुरुस्मरण हे तिन्ही जुळून येत असतं. सरांसोबत केलेली साधना तसेच क्रियायोग यांचे विशेष अनुभव येत असतात. साधनेत लवकर निर्विचारी समाधी लागते. तसेच पायातून मुंग्या येऊन वैराग्य येऊ लागते. पाठीमध्ये योगाग्नी जाणवतो आणि आपण केव्हापासून बसलो आहोत हे कळत सुद्धा नाही. तसेच सरांसोबत क्रियायोग जेव्हा आम्ही करत असतो त्यावेळेस एक उल्हास जाणवतो, एक ऊर्जावान शरीर होते आणि दिवसभर ताजेतवान वाटते. आम्ही आधी क्रीडांगणावर व्यायाम करत होतो, त्यामध्ये अधिक तर शरीर थकत असे, परंतु सरांसोबत क्रियायोग केल्यावर शरीर थकलं कधीच नाही, तर उलट ऊर्जा येते आणि शरीरामध्ये ती दिवसभर राहते. या क्रियायोगामुळे माझे आधी पाय दुखायचे, ते पाय दुखणंही थांबलं आणि पाठ पण दुखायची, ते पण आता थांबलं. या क्रियायोगाचे अनुभव सांगितले. तसेच सोमानी सरांसोबत ज्ञानेश्वरी व भागवत ज्यावेळेस आम्ही सगळे साधक ऐकत असतो त्यावेळी सुद्धा अनेक अनुभव येत असतात. मन निर्विचारी होते, शांत होते. तसेच पायामधून मुंग्या येऊ लागतात, पाठीमध्ये योगाग्नी जाणवतो, प्रसन्नता वाढते, आपोआप प्रेमाश्रू या वाहतात. तसंच व्यवहारात असताना सुद्धा अनेक अनुभव येत असतात. डोळ्यासमोर कधी पण दिव्यकण 3 ते 5 सेकंद दिसतात. दिव्य गंध येतो. स्वतःचा चेहरा एका एकवीत अंतरावर आरशात पाहिल्यासारखा दिसतो. चंद्राप्रमाणे शीतल पांढरा निळा रंगाचे प्रकाश दर्शन होते. कधी ब्रह्मांड फिरताना दिसते, कधी अर्धनारी नटेश्वर शरीर असल्याचे जाणवते. कधी घरी सहज बसले असताना कधी पण अचानक अश्रू वाहू लागतात. भावविभोर स्थिती येते, विचार संपतात. 3 ते 5 मिनिट अशी स्थिती येते आणि आपोआप सरांच्या पायाजवळ मन जाऊ लागतं. सेवा, समर्पण, प्रतीक्षा हे गुण आम्ही सगळे साधक करत करत या ठिकाणी माझा वैयक्तिक राग कमी झाला. सरांसोबत असताना तर आनंदीच आनंद असतो. सरांच्या अनेक युट्यूबवर क्लिप आहेत, त्या नेहमी सगळेजण आम्ही ऐकतो, पाहतो. आणि आता एक वैयक्तिक अनुभव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही घरचे सगळेजण नेवासा इथं गेलो होतो मागील वर्षी. तेथे ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचे लिखाण केले. तर त्या मंदिरात गेल्यापासून दर्शन घेतल्यावर जवळजवळ 10 मिनिटं अश्रू थांबत नव्हते. जेव्हा मी सोमानी सरांना फोन केला तेव्हा थोड्या वेळाने माझे ते अश्रू थांबले. बायको मुलं तर माझ्याकडे नुसते पाहत होते की पप्पाला काय झाले नेमकं. असे अनेक अनुभव आयुष्यात व्यवहारात घडत असतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या परंपरेतील सद्गुरू शिवाय कोणत्याही समाधीवर काहीही मागू नये. फक्त नमस्कार करावा आणि मागायचेच असेल तर असे म्हणा की मी जर योग्य मार्गाने जात असेल तर आशीर्वाद द्यावा. हा अनुभव शेगावला अशातच घेतला. सरांनी सांगितल्याप्रमाणे केले तर इतका किरणांचा वर्षाव झाला साधनेत की जाणवतच नव्हते. आणि सर म्हणतात, एक मंत्र, एक ग्रंथ आणि एक सद्गुरू, अन्य नाही. म्हणजे अन्य कोणालाही काहीही मागू नका. तर त्याचा अनुभव त्या ठिकाणी खूप घेण्यात आला. एक शेवटचा अनुभव सांगतो आणि संपवतो. कृषी सारथी नगर येथे आमच्या साधकांचं क्रियायोगाचं शिबिर होतं. तर या शिबिराचं समारोपाला सरांना घरून त्या शिबिराला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. तर सोमानी सरांना गाडीवर मागे बसवलं आणि तेव्हापासून ते त्या शिबिराच्या ठिकाणी जाऊपर्यंत माझे अश्रू काही थांबत नव्हते. काय होत होतं काही कळत नव्हतं. सद्गुरू सोमानी सरांमुळं, गुरुकृपेमुळं अनेक अनुभव येतात, पण अनुभव कळत नाहीत.
आणि शब्दात तर मांडताच येत नाही. आणि तरीही सरांच्या कृपेने इथं फुटकळ असा प्रयत्न मी केला. सेवा, समर्पण, प्रतीक्षा या सरांच्या सांगण्यावरून या ठिकाणी सद्गुरुचरण मी अर्पण करतो. श्री हरी गोविंद. नमस्कार. हॅलो. झालं ताई? हो ठीक आहे. चला नेक्स्ट. शीतल, हा, अनिल ठीक. चव्हाण आहेत का? बघते अनिल हा. चव्हाण आहेत? बघते. अनिल दादा आहात का तुम्ही ऑनलाईन? व्हिडिओ असेल तर ऑन करा. ताई दिसत नाहीये. नाही दिसत आहे. नाही. सर स्नेहल भट आहेत? हॅलो. 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 हा ताई ऑडिबल आहात तुम्ही? ते दिसत हा. नाही अजूनही. दिसतात. अनिल चव्हाणांचा आवाज येतोय मला. हा बहुतेक त्यांचाच नंबर आहे. बघू. अनिल दादा आहेत का तुम्ही? स्नेहल भट घेऊया मला वाटतं पुढे. हा. सरांना सर. हो घ्या. हा ठीक आहे. ह्याच्यानंतर अनुभव सांगण्यासाठी येते स्नेहल भट. स्नेहल भट ही आपली साताऱ्याची साधक आहे. जवळपास मला असं वाटतंय की 15 वर्षापासूनची ती साधक आहे. अनेक दिव्य दैवी अनुभव तिला सध्या दैवी अनुभवांचा, दैवी किरणांचा, दैवी कृपा प्रसादांचा वर्षाव तिच्यावरती होतोय. सध्या तिची मनस्थिती, भावस्थिती अतिशय सुंदर आहे, अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय तरल, अतिशय सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि अतिशय श्रद्धावान, सरांच्या वरती नितांत श्रद्धा असणारी ही साधक आहे. आता तिचे अनुभव, दैवी अनुभव कसे असतात ते स्नेहलचे अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. स्नेहल ती राहते कुठे सांगा? ती राहते कुठे? साताऱ्याला. सध्या ती साताऱ्याला राहते. स्नेहल अनुभव सांगायला सुरू कर. स्नेहल ताई. स्नेहल. हा बोल ना स्नेहल. दिसली होती मला. अनम्यूट केलंय का तिला? केलंय. स्नेहल रेंज मध्ये आहे का? स्नेहल. तोपर्यंत सर पुढचा मेंबर घेऊया का? घ्या. शीतल कोण आहे? कमल मंत्री मामाजी आहेत का? चेक कर. हा करते. आहेत? आहेत. मंत्री मामाजी मामाजी unmute करा. अनुभव घेत. हा. हॅलो मावशी. हा ठीक आहे. स्नेहल घे. हा येतोय आवाज माझा? हा येतोय स्नेहल. हा. सद्गुरु सोमानी सरांना आत्मवंदन. भाभीजी आणि अनिता मावशी यांना आत्मवंदन. मला साधना 2002 साली मिळाली. तर मिस्टरांच्या सतत होणाऱ्या ट्रान्सफरमुळे मी सुरुवातीला कनेक्ट नव्हते. तर ज्यावेळेस सांगलीला ट्रान्सफर झाली त्यावेळेस अर्चनाताईंना, मावशीने सांगितलं की अर्चनाताईंना भेट आणि त्यांच्याशी बोल. तर मी अर्चनाताईंशी बोलले. त्याच्यानंतर मी क्रियायोग आणि हॅलो हॅलो कनेक्ट कर रहा है? हा स्नेहा, बोल. येतोय आवाज? येतोय आवाज? हा येतोय. त्यांच्याशी बोलण्यामुळे मी संपर्कात परत आले
आणि तिथून माझी कनेक्टिव्हिटी वाढली. तर सध्या माझी दिवसाची सुरुवात म्हणजे माझ्या मते असं आहे की क्रियायोग, चर्वण तर्पण, साधना आणि सीडी पाहणं आणि गुरु आज्ञेलाच ईश्वरीय आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्व करणं. त्याच्यामुळे मला हे जे दिव्य अनुभव आले ते तुम्हाला मी सांगू इच्छित आहे. तर माझी दिवसाची सुरुवात क्रियायोगाने होते. तर क्रियायोग 1 तास क्रियायोग केल्यामुळे माझं वजन कमी झालं आणि फ्लेक्झिबिलिटी वाढली. एक्सेस फॅट कमी झाल्यामुळे शरीर बांधेसूद झालं. स्पिरिच्युअल सेल्फ रिअलायझेशन आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं. क्रियायोगामुळे फिजिकल हेल्थ, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल प्रोग्रेस झाली. मला सुरुवातीला रोज एक पेन किलर लागायची. तर आता मी ती जवळजवळ या 2 महिन्यापासून फक्त एकदाच वगैरे घेतली असेल. आणि जसा म्हणजे सर सांगतात ना, जसं आपण आहार घेऊ तसा आपला स्वभाव बनतो. त्यामुळेच चर्वण तर्पण सुरुवातीला होतं, पण ते तेवढं स्ट्रिक्टली नव्हतं. तर ते चर्वण तर्पण 100वरती मी एक घास चावत आता सध्या जातोय माझा. तर त्याच्यामुळे माझं वजन कमी झालं. स्ट्रिक्टली चर्वण तर्पण केल्यामुळे ऍसिडिटी पण कमी झाली आणि सरांनी जे देहशुद्धीचे प्रयोग माझ्याकडून करून घेतले त्यामुळे माझं पोट हलकं झालं आणि बाकीचे जे पोटाचे पचनक्रियेसंबंधी जे प्रॉब्लेम होते ते पण कमी झाले आणि रक्त पातळ होऊन स्किनचा रंगही बदलला. तर साधनेमध्ये आलेले अनुभव सांगते. हे जो कोरोनाचा जो ऍटमॉस्फिअर होतं त्याच्या सुरुवातीला माझी निगेटिव्हिटी वाढली होती थोडीशी. तर मी सरांशी बोलले. सरांकडून मला एक प्रयोग दिला गेला आणि जप करायला सांगितलं. जपामुळे निगेटिव्हिटी तर पूर्ण कमी झाली आणि प्रयोगामुळे ज्या दिवशी हा मला प्रयोग मिळाला त्याच दिवसापासून प्रचंड अनुभव सुरू झाले. सरांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळेच मला हे अनुभव सुरू झाले. तर जसं काही म्हणजे आता मला हे एवढे प्रचंड दिव्य स्पर्शाचे अनुभव एवढे दिव्य आहेत की मला ते शब्द तुमच्याशी सांगता येणार नाही. सरांनी सांगितलेला प्रयोग 24 तास आणि सरांचा चेहरा 24 तास समोर दिसतो. तर जसं काही म्हणजे आता हे अनुभव सरांनी सांगितलं की 24 तास भगवंताला जवळ ठेवायला सांगितलं, परंतु सर माझ्यासाठी भगवंत आहेत त्याचं मला शब्दात सांगणं कठीण आहे. साधनेला बसल्यानंतर काय अनुभव येतात ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला. तर ज्यावेळेस मी साधनेला बसते त्यावेळेस योग अग्नी प्रचंड वाढतो. तो कधी कधी पोटात जाणवतो, कधी पायापासून सुरुवात होते आणि पूर्ण शरीरभर जाणवतो आणि असं वाटतं की आपल्या पाठीला कुणीतरी चटके देते सर्व बाजूनी आणि गरम शरीराचा भास होतो. आणि काही वेळेस अशी भावविभोर स्थिती होते, विनाकारण म्हणजे उगीच भरून आल्यासारखं होतं, अश्रू वाहतात आणि सरांविषयी फक्त आणि सरांचा चेहरा सतत समोर असतो. साधनेमध्ये काही वेळास वैराग्य येते आणि शरीर नसल्याची जाणीव होते. त्यावेळेस श्वास देखील माझा एकदम स्लो चालतो आणि साधनेमध्ये काही वेळेस धारणा प्रवाह वाहतात. तर ते शरीराला आणि मनाला वेगळाच आनंद देऊन जातात. साधनेमध्ये काही वेळेस करंट जाणवतात, त्यावेळेस शरीर पूर्ण व्हायब्रेट होतं आणि शरीर पूर्ण गरम झाल्यासारखं जाणवतं आणि तो योगाग्नी एवढा प्रचंड असतो की पूर्ण सगळं अंग गरम होतं आणि त्यावेळेस असं वाटतं की सरांकडून आपल्याला शक्ती मिळते आणि सरांकडून शक्ती मिळाल्याचा आभास होतो आणि सर आपली आठवण करतायत असं वाटतं. आणि सूर्यप्रस्थान सिद्धीच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस मी साधनेमध्ये मागे झोपते त्यावेळेस ही तर योगाग्नी एवढा प्रचंड असतो की काही वेळेस शरीर वरती उचलल्याचा भास होतो आणि असं वाटतं की आपण वरती तरंगतोय आणि बराच वेळ ती स्थिती टिकून राहते, काही वेळेस तास राहते ती. हे साधनेचे अनुभव इतके अवर्णनीय असतात की त्यातून मला फक्त आनंदच मिळतो आणि तो वाढत राहतो. साधनेमध्ये काही वेळेस मंदिर, शिवालये, देवतांची दर्शनं होतात, तपश्चर्याला बसलेले ऋषी दिसतात, त्यांच्या सभोवताला दिव्य प्रकाश असतो आणि काही स्वप्नासारखी दृश्य पण येतात साधनेमध्ये. तर त्याच्यामध्ये खळखळ वाहणाऱ्या नद्या, हिमशिखरे, पर्वत, निसर्गाची सुंदर रूपं दिसतात. तर कणाकणामध्ये ईश्वर आहे आणि हे सर्व ईश्वरीय शक्तीनं भरलेलं आहे आणि हे सर्व माझ्या हातून जी प्रत्येक कृती घडते ती फक्त ईश्वरासाठीच आहे.
असं मला भास होतो आणि नेहमी त्या स्थितीमध्ये मी असते. साधनेची आनंदमय स्थिती ही दिवसभर टिकून राहते. साधनेला आपण किती वेळ बसलोय हेही मला जाणवत नाही आणि लक्षात येत नाही. 3 ते 4 तास आरामात बसले तरी मला समजत नाही की आपण 4 तास साधनेला बसलो होतो. आणि काही वेळेस आज्ञाचक्रामध्ये ओढ जाणवते आणि बंद लागतात. काही वेळेस बंदही लागतात आणि आणि साधनेमधली स्थिती सतत म्हणजे सर असतात, नेहमी समोर सर दिसतात आणि सरांविषयी असे भाव येतात आणि डोळ्यातून अश्रू आपोआप वाहतात. सीडी पाहताना सुद्धा म्हणजे मला प्रचंड अनुभव येतात. सरांचा चेहरा पाहिला की योगाग्नी वाढतो आणि मला काही प्रश्न जर निर्माण झाले तर त्याची उत्तर मला सीडीतून मिळतात आणि सरांची दैवी वाणी आणि त्यातून प्रकट होणारे भाव हे माझ्यावर ब्रह्मास्त्रासारखे पॉझिटिव्ह इफेक्ट करतात. तर सरांचे शब्द किंवा सरांनी सांगितलेली जी गोष्ट म्हणजे मी लगेच मला असं वाटतं की ती आपल्याला ईश्वरीय आज्ञा आहे. तर त्याचं एक उदाहरण सांगू इच्छिते मी तुम्हाला. सरांशी मी बोलले. सरांशी बोलताना सरांनी सांगितलं की त्यांचं चर्वण तर्पण या विषयावरचं पुस्तक लिहून पूर्ण झालेलं आहे. तर जर स्पॉन्सर मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तो योगदान त्याचा खर्च करेल आणि असं सांगितलं. आणि जो कुणी स्मृती प्रित्यर्थ जर स्पॉन्सरशिप घेईल याची तर ते अजरामर होतील. तर सरांचे शब्द ही मला दैवी आदेशाप्रमाणे आहेत. तर मला ती एक सुवर्ण संधी माझ्यासाठी आहे असं मला वाटलं आणि मी लगेच सरांना ही गोष्ट मान्य करून मिस्टरांशी बोलते असं सरांना बोलले आणि त्यांनीही हो म्हणून सांगितलं. आणि ते अशा तऱ्हेनं गुरु आज्ञा ही माझ्यासाठी ईश्वरीय आज्ञा आहे. सर हेच माझ्यासाठी आराध्य आहेत. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटते देव, म्हणून गुरुची भजावे स्वध्यानाशी आणावे. हे सर्व मी स्वतः पदोपदी अनुभवत आहे व त्याचा अपूर्व आनंद मला मिळत आहे. आणि सरांकडून मला जे मिळालेलं आहे त्याची मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाहीये. आणि त्यांचं सरांचं जे काही सरांनी मला दिलंय त्याचं हे ऋण आनंत जन्मामध्ये माझ्याकडून तरी फिटणार नाही. तर माझ्यासाठी अमूल्य आहेत. आणि माझ्या एकटीच्या ह्या बदलामुळं माझं सर्व घर बदललंय आणि घरामध्ये एखाद्या मंदिरासारखं पवित्र वातावरण निर्माण झालंय. तर आणि सरांनी म्हणजे मला द्वारकेमध्ये जे अनुभव सरांच्या सहवासातले काही ट्रिप मधले अनुभव सांगते. सांग सांग. हा, तर द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथं मंदिरात द्वारकाधीशांचं दर्शन घेताना त्या पुजाऱ्याकडून माझ्या गळ्यात हार पडला. तर मला ते इतकं अनपेक्षितरित्या होतं की मला ते समजलंच नाही मला काय झालंय. सर स्वतःहून नंतर सरांनी मला बोलवून सांगितलं की म्हणजे सरांनी मला जबाबदारी सांगितली की तू स्वतःला याच्यात झोकून दे. तर त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे कॅपॅसिटी मी माझी स्वतःची कॅपॅसिटी ओळखू शकले नव्हते. जबाबदारी म्हणजे मला असं वाटत होतं की आपण हे करू शकणार नाही किंवा आपण त्याच्यामध्ये तेवढं योग्य नाहीये आपण त्या गोष्टीसाठी. पण सरांनी माझं डेअरिंग म्हणजे वाढवलं, इच्छाशक्ती वाढवली. आणि सरांनी सांगितलं की हे का घडतंय, हे तुझ्या विषयी का घडलं किंवा आपण ह्या कटकटले आहोत आणि तुझ्याच गळ्यामध्ये का हार पडला. त्यामुळे मग मी आणि तू स्वतःला वाहून घे. त्यावेळेसपासून मी चर्वण तर्पण, क्रियायोग, मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे हे मला दिव्य अनुभव आलेले आहेत. तुझं काय वजन होतं अगोदर ना आता काय वजन आहे? वजन 66 किलो वजन होतं. तर 6 किलो वजन कमी झालं माझं. 60 झालं आता 60 किलो वजन झालं. आणि चर्वण तर्पण स्ट्रिक्टली केल्यामुळे पोटाचे प्रॉब्लेम सगळे कमी झाले आणि त्यामुळे साधनेला मी बसू शकते आणि ती भावस्थिती आली मला साधनेला बसण्याची, मेडिटेशनची. छान छान वर्णन. स्नेहल झालं? चांगलं वर्णन केलं. नेक्स्ट घ्या.
आता स्नेहल हे छान घ्या, अनुभव अनिल सांगितले. चव्हाण आहेत का? हो सर, हो. स्नेहलच्या बाबतीत मग अशी थोडी ओळख आणखी करून द्यायची राहिली. स्नेहलचे मिस्टर जे आहेत अविनाश भड साहेब, जे पोल्युशन कंट्रोल बोर्डामध्ये कमिशनर आहेत, आणि तिचा मुलगा समर्थ आणि मुलगी पृथा, हे सगळं कुटुंब साधक आहे. हे मग अशी सांगायचं राहिलं होतं. दैवी अनुभवांचा भाग असा आहे की एक असं सांगतात, साधक निघोनी जाय मागा पाऊलांची ओळर आहे. अनादि अनंत काळापासून जे साधक अनुभव घेतायत त्या अनुभवांच्या पाऊलखुणांवरती आपण चालायचंय. म्हणून हे दैवी अनुभव महत्वाचे, ते ऐकणंही तितक्या श्रद्धेने व्हावं, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. ह्याच्यानंतर आपल्याला अनुभव सांगण्यासाठी येणार आहेत अनिल चव्हाण. आहेत का अनिल चव्हाण? आधी कन्फर्म करशील तर. हा बघते. हा, ताई मला अजूनही दिसत नाहीये. मंत्री मामाजी आहेत, मंत्री मामाजी सांगतील. मग हो आहे. त्यांना कोणीतरी फोन करा, अनिल चव्हाणला फोन करा. खेकाळे असले तर खेकाळ्यांना फोन करायला सांगते सर. दीपक भाऊ फोन करा. मामाजी आहेत ताई. फोन करतो मी. हा, ह्याच्यानंतर आपल्याला अनुभव सांगण्यासाठी येतील कमल किशोर मंत्री. मला आता त्यांचं नेमकं साल सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं 91, 92 किंवा 93 सालापासूनचे ते आम्हाला अगदी सिनियर असे साधक आहेत. नात्याने तसं पाहिलं तर सरांचे धाकटे मेहुणे आहेत, आमच्या भाभीजींचे धाकटे भाऊ आहेत आणि सरांच्या कुटुंबातलेच एक आहेत. असं सर सांगतात की 4 लोक घेऊ शकत नाहीत. एक घरातले व्यक्ती म्हणजे एखादा सिद्ध पुरुष असेल तर त्याच्या जवळचे 4 लोक त्याच्या सिद्धत्वाचे अनुभव किंवा ती दैवी संपदा घेऊ शकत नाहीत. एक असतात नातेवाईक, दुसरे घरातले लोक, तिसरे मित्र आणि चौथे शत्रू. मामाजी या 4 पैकी एका कॅटेगरीमध्ये येतात, पण तरीही कमल किशोर मंत्री मामाजी अतिशय एक श्रद्धेने सगळी कामं ते करत असतात. महायोगधामचं जे कार्य आहे, महायोगधाम उभारणीचं विशेषतः जे कार्य झालेले मंत्री मामाजींनी पूर्ण झोकून देऊन केलेले, आणि तितक्याच ताकदीने ते अनुभवही घेतात. तितक्याच ताकदीने त्यांची विशेषता अशी आहे की प्रत्येक व्यक्तीशी कसं रिलेशन सांभाळायचं आणि कोणाशी कसं बोलायचं हे मामाजींकडून शिकण्यासारखं आहे. मामाजी, तुमचे अनुभव सांगायला तुम्ही सुरू करा. श्री गुरूंना वंदन, ताईंना वंदन. मी आत्ताचा अनुभव सांगतो की एक 15 दिवसा अगोदर मी साधनेला बसलेलो होतो. मला बऱ्याच दिवसापासून सर म्हणायचे की सूर्यप्रस्थानची हे करत जा जास्त, पण मला ते काही जमायचं नाही. मी 10-15 मिनिट, 1-2-3 मिनिटं करायचं जमायचं नाही. मग सरांनी सांगितलं की झोपून करत जा, पण माझा हात दुखतो म्हणून ते जमायचं नाही. मग तरी मी तसंच बसायचो. एके दिवशी मी असंच साधने करण्यासाठी 4-4:15 वाजता बसलो आणि मांडी घातल्याबरोबर माझे पायाला एकदम मुंग्या वगैरे आल्या, पाय निर्जीव झाला आणि त्यासोबत उड्डाण बंद लागलं, पोट आत गेलं आणि माझे हात आपोआप वरती गेले, म्हणजे सूर्यप्रस्थानासारखे. आणि मग त्याच्यानंतर माझे पाय कोणीतरी खालनं धरलेले आहेत आणि हात वरनं कोणीतरी वडतंय, म्हणजे जसं माणसाला ट्रॅक्शन दिल्या जातं त्या पद्धतीनं मला देण्यात आलं. मला मागच्या एक 3-4 वर्षापासून कंबर दुखण्याचा खूप मोठा त्रास आहे आणि त्याच्यातनं मला बसवत नव्हतं जास्त. पण हा ट्रॅक्शन दिल्यापासून मला एकदम मोकळं वाटतं की मला कोणीतरी देवानी हे ट्रॅक्शन दिल्यासारखं म्हणजे मला फील झालं की जिथं माझी पाठ दुखते किंवा जो मणक्यामध्ये गॅप दाखवतो डॉक्टर, तिथं असा मला ट्रॅक्शन दिल्यासारखं झालं आणि मी त्याच्यातनं बाहेर निघालो असं मला फिलिंग झालं. असं मला तासाभरात 2दा झालं आणि उठल्याबरोबर मला एकदम मोकळं वाटायला लागलं. असा त्या दिवशीचा माझा अनुभव आहे. मी मग त्याच्यानंतर अनिताताईला सुद्धा हा अनुभव सांगितला, सरांना पण सांगितला आणि सरांनी सांगितलं म्हणजे कंटिन्यू हे करत राहा आणि पर्टिक्युलर
सूर्यप्रस्थान हे जास्तीत जास्त करत राहा असं त्यांच्या आहे. तर मी मॅक्झिमम तेच प्रयत्न करतोय आणि मला आता बरचसं हलकं वाटतंय. आणि त्याच्या अगोदर मला सरांनी 10 दिवसाचं हे दिलं होतं, देहशुद्धीकरणचे प्रयोग दिले होते. तर 10 दिवसाचे देहशुद्धीकरणचे प्रयोग झाले आणि एक 4-5 दिवसानंतर ही क्रिया झाली. तर सरांचं म्हणणं आलं की तुमचं शरीर शुद्ध नसल्यामुळं एवढ्या दिवस होत नव्हतं. आता देहशुद्धीकरण केल्यामुळं ह्या गोष्टी पुढे आल्यात. आता पुढं चर्वण तर्पण स्ट्रिक्टली करा आणि साधना व्यवस्थितशीर असू द्या. हाच अनुभव आहे. धन्यवाद. नेक्स्ट. छान. हा, शीतल. हो ताई. तृप्ती पाटोळे आहे का? तृप्ती सांगते आज किंवा आणखी आदिती आहे आपल्याकडे सांगणारे? हो. अनिल चव्हाण आहेत का आपा? दीपक भाऊ. अनिल चव्हाण एवढ्या थोड्या वेळात जॉईन झाले असतील असं वाटत नाही सर. आलेत का पहा शीतल? आणि ताई ते मीटिंग मध्ये ऑफिसच्या मीटिंग मध्ये. ऑफिसच्या मीटिंग मध्ये आहेत सर ते. बरं चला पुढे. बर, आदिती फुलारीला घेऊया. आदिती फुलारी. हो सर. त्याला लावता नाही येते. आदिती फुलारी ही आपली नवीन साधक आहे. एकदम छान यंग अशी मुलगी आहे. नगरची आहे. सीए करते ती. सीए ची तिची आर्टिकलशिप पुण्यामध्ये चालू आहे आणि तिची आई नीता फुलारी आणि भाऊ हर्षल फुलारी हे दोघही साधक आहेत. आणि आदितीने अगदी थोड्या काळात हा मार्ग काय आहे, काय अनुभव येतात आणि आपण ते किती प्रखरतेने केलं पाहिजे ते अगदी थोड्या काळात, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तिला साधना मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर इतक्या थोड्या काळात तिने ते सगळं ग्रास्प केलेलं आहे. आज तिचे अनुभव सांगण्याची तीव्र इच्छा आहे. आदिती, तू आता बोलायला लाग बेटा. काकू, आदितीचं तयार नाही आता. अरे, ती म्हटली पुढच्या वेळेस ती बोलेल. मला मेसेज दिला होता तिने. ठीक आहे, मी टाकला होता तो. अच्छा, तू टाकला होता. एकाच. चला नेक्स्ट. तृप्ती पाटोळे का? एक मिनिट हा, चेक करते ताई. असेल त्यांना पटकन अनम्यूट करून त्यांनी स्वतः अनम्यूट नाही करता येते का त्यांना? येतोय ना? आहे येतोय आवाज? येतोय. तृप्ती एकच मिनिट होल्ड कर बेटा. तृप्ती पाटोळे ही आपली वैशाली जगताप जी आहे मार्गदर्शक, तिची सख्खी छोटी बहीण आहे. बराच काळ दुरावलेली होती आपल्या परिवारापासून, पण पुन्हा आता जोडल्या गेली. आताचे तिचे अनुभव आपण सर्वांनी ऐकावेत, जबरदस्त असे आहेत. तृप्ती, बोलायला सुरू कर. श्री सद्गुरूंना आत्मवंदन, अनिता माऊलींना आत्मवंदन, सर्व साधकांना माझा प्रणाम. माझे नाव तृप्ती पाटोळे, मी BCS झालेली आहे आणि पुण्यात राहते. 2013 मध्ये मला साधना मिळाली. मी त्यानंतर फक्त 2च शिबिरं अटेंड केली. त्यावेळेस चर्वण तर्पण खूप स्ट्रिक्ट होते. वजन खूप कमी झालं, म्हणजे मी खूप जाड झालेली होते, वजनही खूप वाढलं होतं. आवाज येतोय माझा? येतोय. तर त्यावेळी चर्वण तर्पण अगदी स्ट्रिक्टली केलं, त्यामुळे 4-5 किलो वजन कमी झालं होतं आणि छान होतं. त्याच्यानंतर माझ्या ताईकडे, म्हणजे वैशाली जगताप, हिच्याकडे सामूहिक साधना व्हायची. तर त्यावेळी एकदा साधनेमध्ये मला गर्भाशयातलं बाळ असं दिसलं आणि त्याच्यानंतर काही 2-3 महिन्यातच मला सेकंड टाइम प्रेग्नन्सी राहिली आणि मला 2014 मध्ये मुलगा झाला. त्याच्यानंतर मला म्हणजे मी त्यावेळी शिबिरामध्ये साधना करायचे, त्यावेळी वेगवेगळ्या क्रिया व्हायच्या, मानेवर क्रिया व्हायच्या आणि एकदा एका शिबिरामध्ये खूप म्हणजे प्रचंड मोठ्याने रडले मी आणि शेवटच्या दिवशी सरांचं जे गीत असतं ते ऐकताना सुद्धा डोळ्यातून अश्रू इतके वाहत होते की मी स्वतःला कंट्रोलच करू शकले नाही. आणि मुलगा झाल्यानंतर मी ह्या सगळ्यांपासून खूप लांब गेले, म्हणजे
काहीच केलं नाही, चरवंतर पण नाही, साधना नाही, सीडी नाही, काहीच. म्हणजे मी जोडूनच राहिले नाही कोणत्याही मार्गाने. त्याच्यानंतर मुलगा 2.5 वर्ष झाला, 2.5 वर्षाचा असताना त्याला फक्त उचलून असं झेललं एवढंच निमित्त झालं आणि मला स्लिप डिस्कचा खूप मोठा त्रास झाला. 2.5 वर्ष तो त्रास मला होतोय अजूनही. त्यानंतरही मी साधना केली नाही, काहीच केलं नाही. आणि आता कुठेतरी थोडासा तो त्रास कमी कमी होत होता, पण लॉकडाऊन सुरू झालं 22 मार्चला आणि अचानक 28 मार्चच्या रात्री माझ्या मुलाला ब्रेन स्ट्रोक झाला. माझा मुलगा 5च वर्षाचा आहे आणि त्याची पूर्ण राईट साइड पॅरालाइज्ड झाली. म्हणजे आम्ही इतके हताश झालो आणि खूप खचून गेल्यासारखं झालं मला. त्यानंतर त्याला ICU मध्ये ठेवलं होतं. तिथे मग मला म्हणजे माझ्या बहिणीकडनं आणि अनिता माऊलींकडनं खूप सपोर्ट मिळाला. माझं त्यांच्याशी बोलणं झालं अनिता माऊलींशी आणि मी पुन्हा या मार्गात जोडले गेले. मला खूप शक्ती मिळाली. म्हणजे पूर्ण हरून गेल्यासारखं झालं होतं. आणि म्हणजे ह्याच्यानंतर 3 दिवसानंतर ICU मधनं स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केल्यानंतर लगेचच तो उठून बसायला लागला. अनिता माऊलींनी मला जप दिला होता, तो जप मी आजही करते. हॉस्पिटलमध्ये असल्यापासून माझा तो अखंड चालू आहे. आणि सरांकडून सांगितलं गेलं होतं, ते मला ताईकडनं सांगितलं गेलं की वाटीत पाणी घेऊन जप करून ते पाणी दिवसभरात माझ्या मुलाला चमचा भर द्यायचं. तर असं मी घरी आल्याबरोबर चालू केलं आणि ते करताना मला एक दिवस त्या वाटीतल्या पाण्यामध्ये सरांचा चेहरा दिसला आणि एका पाठोपाठ एक सरांचा चेहरा आणि माझ्या मुलाचा चेहरा मला दिसला. आणि मी खूपच म्हणजे अनपेक्षित होतं माझ्यासाठी हे, कारण मी कधीच म्हणजे इतकी वर्ष झाली मी तुटले होते यातनं. आणि त्याच्यानंतर म्हणजे 8च दिवसात तो चालायला लागला घरी आल्यानंतर. आणि आता 2 महिन्यातच त्याची इतकी छान इम्प्रुव्हमेंट झाली की तो हात पण हलवायला लागलाय. म्हणजे भरपूर इम्प्रुव्हमेंट झाली आहे. आणि आता मी त्याची फिजिओथेरपी घेत असताना, सगळं करत असताना माझ्या मनात सतत हाच भाव असतो की मी हे घेतच नाहीये, हे माझ्याकडनं सर करवून घेत आहेत त्याच्याकडनं, असाच भाव माझ्या मनात असतो. माझ्या मुलाची अशी अवस्था बघून इतकं चुकून जागं व्हायचं, रात्रभर झोप लागायची नाही. पण मी मनाशी पक्क ठरवलंय की साधना करायची. दिवसभर मुलामध्ये सगळ्यामध्ये वेळ जातो, पण रात्री त्याला झोपवलं की मी साधनेला बसते. आणि साधनेला बसल्यानंतर मग झोपले की मला शांत झोप लागायला लागली. जे असं मध्येच दचकून जागं व्हायचे, धडधड वाढायची, हे आता व्हायचं बंद झालंय. आणि साधनेमधले अनुभव सांगते की साधनेला बसल्यानंतर एक दिवस रात्री असं मला झालं की मी डोळे माझे घट्ट मिटले गेले आणि मी स्वतःभोवती गोल 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 फिरतेय. मला कळेनाच की हे काय होतंय. म्हणजे इतका प्रचंड अनुभव मला आला तो. आणि त्याच्यानंतर एकदा सरांनीच दिलेला प्रयोग करत असताना वाटीमध्ये पाणी घेऊन बसले होते आणि 2-3 दिवसापूर्वी माझी दाढ दुखत होती. तर तो प्रयोग करत असताना डोळे उघडे असतानाच अचानक माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी गालांवर असे प्रचंड व्हायब्रेशन्स जाणवायला लागले आणि त्यातून माझी ती दाढच दुखायची थांबून गेली. हाही एक वेगळाच अनुभव आला मला. आणि मला असं जसं जमचं मी रात्री साधनेला बसतेय आणि बसले की मला 5च मिनिटात क्रिया चालू होतात. मान गोल गोल फिरते, वेगवेगळ्या प्रकारे मानेचे जसे व्यायाम असतात तशी आपोआप मान डावीकडे उजवीकडे गोल उलट्या दिशेने अशी फिरत राहते आणि लगेचच क्रिया सुरू होतात. आणि मला थोडंसं सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा पण त्रास आहे. आणि मागच्या गुरुवारचं सेशन झाल्यानंतर मला इतकी प्रचंड शक्ती मिळाली, आतून इतकं बळ आलं की त्यावेळी अशी
अशी कंडिशन होती माझ्या मुलाचं हे झाल्यानंतर की लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये माझ्या आई वडिलांना, माझ्या सासू सासऱ्यांना, कोणालाही आम्हाला ही गोष्ट सांगता आलेली नाही. तर मला इतकं बळ आलंय की मला खूप स्ट्रॉंग वाटतंय आतून, म्हणजे मला सारखं रडायला यायचं, पण आता मी खूप स्ट्रॉंग फील करते आतनं की हे सगळेजण माझ्या बरोबर आहेत, सर माझ्या सोबत आहेत, अनिता माऊली माझ्या सोबत आहेत आणि माझ्या मुलाला हे सगळे यातनं बाहेर काढणार आहे. आणि मी तुटले, ही चूक झाली माझ्याकडनं, याच्यानंतर परत असं कधीही होणार नाही. मी सरांच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी, सरांच्या चरणी आणि अनिता माऊलींच्या चरणी नतमस्तक होते. नेक्स्ट. त्यांची मनापासून माफी मागते आणि मला त्यांनी क्षमा करावी. मी कधीही लांब जाणार नाही तुमच्यापासून. धन्यवाद. आता शब्दात दिलायच ना बेटा? छान छान, एकदम भावस्थिती छान आहे. आता सांगितलेलं आपलं आपण सांभाळायचं. शीतल, आता नवीन लोक जे आज जॉईन झाले, ज्यांनी लॉग इन केलंय, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. जे नवीन लोक जॉईन झालेले आहेत त्यांना काही जण अगदी पहिल्या सेशन पासून, म्हणजे आजचं 4थं सेशन आहे, काही जण अगदी सुरुवातीपासून आहेत, तर त्यांना त्यांच्या मनामध्ये हे सगळे अनुभव ऐकताना काय भावना उचंबळून येत आहेत, त्यांना काय वाटतंय, हे कसं आहे, आपणही ह्याला जॉईन व्हायचंय का, किंवा आपण सामील व्हायचंय का, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का, आपल्या पात्रतेविषयी काही शंका आहे का, आणि जॉईन व्हायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही पुढच्या वेळी इथे थोडक्यात उत्तर दिलं जाईल. डिटेल प्रश्नोत्तर आळंदीमध्ये होतात, अगदी थोडक्यात असेल तर कदाचित आजही दिल्यात जाईल. पण प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारा. तुमच्यासाठी तो वेळ राखून ठेवला जाईल. आता कोणी आहे का, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. नवीन जे लॉग इन केलेले आहेत, जे साधक नाहीयेत, महायोगधमाच्या साधकांच्या व्यतिरिक्त जे कोणी आहे त्यांनी हात वर करा. हा, 2 जणांनी मागे हात वर केले होते, त्यांना विचारायचं असेल तर आता विचारू शकता अनम्यूट करून. सेशनच्या सुरुवातीला उर्मिला ताई होत्या आणि अजून एका हात वर होता, कड म्हणून, रश्मी कड म्हणून आहे का ताई? रश्मी कड आहे, हो. हा, त्यांचाही हात वर होता. त्या दोघींना विचार, मग काही विचारायचे का विचार. ताई बापू पिंगळे बोलायचं म्हणतायत. हा हा, विचारू शकता. बापू बोला, बापू न सांग. शीतल, बापू आहेत, दिसतात? हो आहेत आहेत. सांग त्यांना बोलायला. बोला तुम्ही बापू. केलंय त्यांनी अनम्यूट. मी बोलू का? हा हा, बोलू शकता तुम्ही. नाही, मी जस्ट आले होते, म्हणजे मी प्रेझेंट आहे असं फक्त मला म्हणायचं होतं. मी फक्त केला होता. हाय, सेशन आहे बेटा. हा, ठीक आहे. माझं पहिलंच सेशन होतं, मी फर्स्ट सेशन अटेंड केले, मला फक्त सांगायचं होतं. माझी सून आहे, सांग ना. का नाही? हो, येस. हा, मी आणि सून आहे. व्हिडिओ ऑन कर ना रश्मी. व्हिडिओ ऑन करा. येस येस येस, व्हिडिओ ऑन कर. हो, ओके. कोण आहेस, मला दिसशील तू. बोला. नाही, ती फक्त तिला वाटलं की आपण प्रेझेंट आहे सांगण्यासाठी तिने हे केलं होतं. सर बोला. हा, माझं नाव रश्मी कड आहे आणि मी अनिता काकूची सून आहे. आणि पहिल्यांदाच मी आज हे सेशन अटेंड केलंय आणि सगळ्यांचा अनुभव ऐकून मला खूप छान वाटलं. तर आणि मी जस्टच सेशन अटेंड करायला सुरुवात केली होती आणि म्हणून मी म्हणजे हाय केलं होतं सगळ्यांना. काय करतेस सांग ना. रश्मी, तुझा परिचय सांग आता, तू बोलतेस तर. काय करतेस सांग. मी ऍक्च्युली केक्स करते आणि माझे क्लासेस आहेत, बेकिंग रिलेटेड क्लासेस घेते मी. सगळे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे केक्स बनवते आणि छोटासा बिझनेस आहे माझा हा सगळा. तर थोडंसं मला पण
खूप काम असतं आणि थोडंसं मेडिटेशनची गरज आहे असं वाटतं. थोडं थोडंसं म्हणून मी काकूंना स्वतःहूनच त्यांना असं जाणवतं की कोणाकोणाला ह्याची गरज आहे. तर त्यांनी स्वतःहून मागच्या गुरुवारी मला कॉल केला होता की रश्मी तू हे अटेंड कर, मी तुला लिंक पाठवते. पण मला मागच्या गुरुवारी नेमकं जमलं नाही, त्यामुळे आवर्जून या गुरुवारी मला त्यांनी लिंक पाठवली आणि आज मी हे सेशन अटेंड केलं. तर छान वाटलं मला सगळ्यांचे अनुभव ऐकून. तर जसं जसं मी आता प्रयत्न करणार आहे की दर गुरुवारी हे सेशन अटेंड करायचं. चालेल. नेक्स्ट. थँक्यू रश्मी. बापू तुम्ही काही प्रश्न होता का तुमचा? ताई त्यांची रेंज बहुतेक नाहीये. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता अनम्यूट करून. कुणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारू शकता. सर रुपालीला बोलायला सांगायचंय का? पर्यंत बापू आले लाईन वरती तर मग हे होईल. सांगा. शीतल रुपाली आहे लाईन वर? रुपाली गड आहे ना? आहे का? हो. मी रुपालीचा थोडक्यात परिचय करून देते, अगदी थोडक्यात. रुपाली कड ही माझी धाकटी जाऊ आहे. पुण्यामध्ये राहते, MA BEd झालेली आहे आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये ती शिक्षिका म्हणून काम करते. तशी माझी ती सख्खी धाकटी जाऊ आहे. आमच्या दोघींचे संबंध खूप चांगले आहेत. पण आता एका नवीन आध्यात्मिक संबंधांची सुरुवात होती. रुपाली त्याच्याविषयी डिटेल आता सांग. आवाज येतोय? येतोय ना? सर पहिलं आत्मवंदन तुम्हाला. आणि आत्मवंदन शब्द आम्ही ह्या सेशन मध्ये शिकलीये. त्यानंतर वहिनींना आत्मवंदन आणि सगळ्या साधकांना माझं आत्मवंदन आहे. माझं हे मी जवळजवळ 4 सेशन ऐकले आणि आजचं हे 5वं सेशन आहे. मी पहिलं सेशन ज्यावेळी ऐकलं ज्यावेळी ऐकलं त्यानंतर मी वहिनींशी लगेच त्या दिवशी नाही जमलं तर मी दुसऱ्या दिवशी नक्कीच फोनवर बोलायची. आणि बोलताना ना मला हे सेशन मधले मी प्रत्येकाचं ना मनापासून खरंच सांगते, मी मनापासून अनुभव ऐकले. आणि सरांचे शेवटचे 5 मिनिटं तर मला म्हणजे तेच विचार माझ्यासारखे डोक्यात राहायचे. आणि मग आता मला ती सवयच लागली की आता हे झालं की वहिनींशी बोलायचं. मग त्या दिवशी नाही जमलं की मी दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांच्याशी बोलायची आणि त्याच्यातनं त्या बरंच काही मला सांगायच्या. आणि त्याच वेळी त्याच रात्री माझा मी अनुभव सांगते. पहिलं मी YouTube उघडली तर मला सवय की गाणी ऐकायची, असं काहीतरी ऐकायचं. पण जेव्हा मी पहिलं सेशन ऐकलं, मी त्याच रात्रीचं सांगते की YouTubeवर माझ्याकडून योगधाम असं टाईप झालं. आणि ते टाईप झाल्यानंतर मी सरांचे तिथूनच सुरुवात झाली माझी भक्तीचे. मी 3 CDs ऐकल्या तिथून. त्याच्यानंतर दुसऱ्या सेशन ऐकलं. दुसऱ्या सेशनचे अनुभव पण सरांचे माझ्या लक्षात होते. दुसऱ्या का तिसऱ्या सेशन मध्ये सरांनी सांगितलं की जे आपण करू ते मनापासून करा. त्याच्यातून माझ्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागली आणि प्रत्येक वेळी माझं वहिनींशी बोलणं व्हायचं. आणि वहिनींना मी म्हणायची की वहिनी किती सगळे छान होते, हे सगळ्यांचे चेहरे पाहिले असं वाटायचं सगळे किती फ्रेश आहेत, किती छान आहेत. आणि आम्ही असे म्हणजे मला सारखं वाटायचं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला तशी अध्यात्माची आवड होती, पण ते तेवढ्या पुरतं म्हणजे ऐकायचं किंवा वहिनींकडे गेले की ते छान वाटायचं ऐकायला, पण ते दिवसभराचं डोक्यात राहायचं, नंतर दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचं. पण खरंच सांगते या लॉकडाऊन मध्ये हे जेव्हा मी हे अटेंड केलं, मग एकेकाचे अनुभव ऐकले. काहींना प्रत्यक्षात रडताना पहिलं मला खूप रडायला यायचं, कारण मनात माझे विचारायला लागले की काहीतरी यांना मिळालंय, असं काही मिळालंय की जे कधी मिळू शकत नाही किंवा जे त्यांना हवं होतं हे सरांनी ओळखलं आणि ते मिळालंय त्यांना. आणि सारखं मग प्रत्येक वेळी वहिनींशी बोलायचं. मग त्यात मला कबीरांचे दोहे असतील, मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी, याच्यातनं मला सारखं वाटायचं त्यांच्याशी खूप वेळ बोलायचं. अजूनही माझं तेच चालू आहे. त्यानंतर तिसरं चौथं सेशन झालं. मी सकाळी आमच्या वहिनींना फोन केला आणि वहिनींशी असंच या बाबतीत बोलत होते. त्यावेळी माझी खरंच सांगते मनस्थिती खूप वेगळी होती. वहिनींना त्या ओळखणार, कारण त्या फार ग्रेटच आहे. म्हणजे आता काय तुम्हाला मी काय सांगणार त्यातलं. आणि त्या म्हटल्या तू रुपाली सरांशी बोल.
मला इतकं म्हटलं वहिनी किती भारी आहेत आपल्या, म्हणजे त्या पण किती हे आहेत, पण हा मोठेपणा म्हणजे इथं गेल्यानंतर तुमचा अहंकार नाही, तुम्हाला अभिमान नाही, तुम्हाला काहीच राहत नाही. किती हे सगळं छान मिळवलंय ह्यांनी. म्हटली तू सरांशी बोल. म्हटलं वहिनी मला सरांशी बोलायला जरा भीती वाटते. तर वहिनी म्हटल्या नाही, तू जेव्हा बोलशील ना तुला खूप बोलावं वाटेल सरांशी. मग म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग मी सरांना फोन लावायच्या अगोदरच मी थोडं सांगते सगळ्यांना. मी फोन लावायला घेतला, माझा फोनच लागेना. सरांचा फोन एंगेज येत होता. मला खूप रडायला लागलं. म्हटलं माझा का सरांचा फोन एंगेज येतोय. त्याच्यानंतर तो फोन आउट, कदाचित माझं हे जास्त बोलणं होईल पण मला सांगायचंय सर. त्याच्यानंतर तो आउट ऑफ कव्हरेज झाला. मग मला थोडंसं वाटलं की मी काही ते ह्याची नाही का, म्हणजे माझी पात्रता नाही का, काही नाही, माझा का फोन सरांना लागत नाही. आणि सरांचा फोन लागल्यावर मला खूप छान वाटलं आणि सरांनी फोन उचलला. मी खरं सांगते सगळ्यांना, सरांचा मी आवाज ऐकला. सरांचा मी आवाज ऐकल्यानंतर तो जो आपलेपणा होता तो मी तुम्हाला सगळ्या साधकांना तर अनुभवते, पण मी नवीन होते, मला फार वेगळा आला. सरांचा बाळ हा शब्द तर मी आयुष्यात विसरू शकत नाही. सर म्हटले बाळा बोल, तुला सरांची सुरुवातच अशी होती. हा आणि त्याची चौका, अरे बाळा बोल की काय बोलायचंय तुला. म्हटलं सर मी तुमचे सगळे सेशन ऐकतेय आणि असंच मला हे वाटतं, पण मला ना भीती वाटते. सर म्हटले कसली भीती वाटते तुला. म्हटलं काय माहिती सर, मला अशी भीती वाटते की माझ्याकडनं होईल का. आणि मी तुमचं ते ऐकलंय की आपण केलं मनापासून करायचं आणि अर्धवट कधी सोडायचं नाही, मला तसं नकोच आहे. सर म्हटले बाळा भीती कसली वाटते, मी तुझ्या पाठीशी आहे. तो जो आधार आहे ना तो खूप वेगळा आहे. तो जो म्हणजे मी माझ्या वहिनींशी पण माझी अटॅचमेंट होती पहिली, पण आता जी झाली आहे ना ती खूप वेगळी आहे. आता ते दोघं जे माझ्या पाठीशी उभे आहेत ना ते फार वेगळं वाटलं मला त्या दिवशी. सरांनी मला समजून सांगितलं, बाळा इथं जे येतात ना ते सगळे श्रद्धेने येत नाहीत बाळा, तुझ्यासारखेच सगळे असतात आणि इथून तर तुमची सुरुवात होती. आणि हे जे तू रडतीयस ना ते भगवंत बाळा तुला रडवतोय. तू खूप छान आहे, ही आहे. अनिताला विचारत जा, अनिता बरोबर राहत जा आणि पहिले एक कर, भक्तीच्या सीडी तू ऐक. तुला साधना हवी असेल पण तुझ्या नवऱ्याची पहिली परवानगी घे. ते पण वाक्य खूप महत्वाचं होतं. सरांना किती काळजी असते, तर मला ते जाणवलं किती काळजी आहे म्हणजे त्यांना, की सगळ्याच गोष्टी त्या बारीक आपल्या संसारातल्या पण बारीक गोष्टी बघतात ते, कारण ते पण महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर मला सरांशी मी कदाचित कमी बोलले पण खूप रडले मी सरांबरोबर. फोन ठेवला पण मला खरं सांगते इतकं मोकळं वाटलं, इतकं मोकळं वाटलं. आणि आता पण माझं रोज वहिनीशी बोलणं चालू आहे. सर मला 2-3 अनुभव असे सांगायचे की जेव्हा मी सेशन अटेंड केले त्याच्यानंतर माझा स्वभाव थोडा तापट, म्हणजे नाही का आपण असं फटकन बोलणं किंवा असं किरकिरीपणा म्हणा किंवा काही एखादं काम आलं की नाही आता मलाच आलं का, हे करावं लागेल का असं. पण सर त्या दिवशी ना ऑर्डर आम्हाला आल्या, म्हणजे सर्वे करायचा आहे आम्हाला, त्या ऑर्डर आल्या. मला अजिबात ह्यावेळी असं मी वहिनीशी बोलले ह्याच्यावर, मला काही वाटलं नाही की आपल्याला ती ऑर्डर आलीये. असं काही मी वहिनींनाही सांगितलं आणि वहिनी मला म्हटल्या बाळा काळजी घे तू. तर मी म्हटलं नाही वहिनी हाय मैत्रीण, काय 2-3 तासाचं काम आहे. मला हे जाणवलं की हा जो बदल होतोय ना हा माझा ह्याच्यामुळे होतोय. हे जे मी सगळ्यांचे अनुभव ऐकते, सरांचं ऐकते, वहिनींचं ऐकते, हे त्याच्यामुळे माझ्या बरोबर हे घडतंय हे मला जाणवायला पण लागलं होतं. आणि मला आहे ना याचं एक असं झालं की माझ्या ते दुर्गुण मला खूप दिसायला लागले की अरे हे सगळे किती छान वागतात आणि मी का अशी वागतेय. आपण नाही म्हणजे सवय तर पटकन जाणार नाही, पण थोडंसं जाणवतं असं की नाही मी हे बोलायला नव्हतं पाहिजे बरं का, हे करायला नव्हतं पाहिजे. आणि आजच्या पावसाचा पण सर अनुभव सांगते, म्हणजे वेळ जास्त होतीये का. बोल बोल. आजच्या पावसाचा सर अनुभव सांगते मी. आज ड्युटीला जायचं होतं, खूप पाऊस. आता इतर वेळी माझं तसंच का आता पाऊस पडला, पण आज तसंच झालं सर. मी गाडीवर बसले, फक्त तुमचा आणि वहिनींचा चेहरा माझ्या समोर होता. मी इतकी आनंदात गेले आणि तुम्हाला सांगते मस्त तो पाऊस एन्जॉय केला, ते आम्ही काम केलं. मी घरी आले, माझी मुलगी पण मला म्हटली की मम्मी तू फ्रेश वाटते एकदम. मला इतकं छान वाटलं आज. आणि अजून तिसरा मला इतके अनुभव आहेत सर. आज
काल लाईट गेल्यामुळे इतके प्रॉब्लेम माझ्या डोक्यात की आज गुरुवार लाईट गेली तर मला सेशन ऐकायला मिळेल का नाही, नेट नसेल तर मला कसं बोलता येईल. पण तुम्हाला खरं सांगते 4 वाजता फुल नेट चालायला लागलं. म्हणजे मला इतकं हे झालंय आणि अजून तर माझी सर काहीच सुरुवात नाही, काहीच नाही. मला काही माहिती पण नाही. हे मी वहिनींना त्या दिवशीच सांगितलं. सगळे मला हे म्हणजे तुमच्यासारखे सगळे आहेत आणि मला खरंच तुमच्यामध्ये यायचंय ही माझी तीव्र इच्छा आहे. आणि ना मला आता काय झालंय एवढ्या 4-5 दिवसात मला ना असं वाटतं की जाऊन 15-20 मिनिटं थोडं बसावं. म्हणजे माझ्या डोळ्यापुढं काहीच येत नाही सर. फक्त मी आपली बसते, डोळे बंद करते आणि फक्त तुमचा ना वहिनींचा चेहरा येतो. हे पण वहिनींना मी सांगितलं लगेच. मग मला फक्त गजानन महाराजांचा तो मंत्र येतो, मी तेवढंच बोलत बसते. कारण डोळे बंद करायचंय मला कधी माहिती नव्हतं. पण मी बसते. मला चांगलं वाटतं. सकाळी एकदा होतं, संध्याकाळी पण एकदा होतं आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मी सर तुमचा बाळ हा शब्द मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. मला इतकं हे झालं मला खूप ओढ लागली, खूप. माझं खूप मनात आहे पण कदाचित मला आता सांगता काही येत नाही, पण खूप मनात आहे सर. आणि हां सर एक राहिलं सांगायचं. वहिनींनी मला मग काही साधकांचे अनुभव पण म्हटले तू त्यांना कॉन्टॅक्ट कर. मग मी शीतलला कॉन्टॅक्ट केलं. शीतलकडे मी क्रियायोगाचं लावलं पण ऑनलाईन. आता 2-3 दिवस माझं झालं नाही. तिच्याकडे मी सुरू केलं. त्यानंतर मी स्नेहलशी बोलले, वैशालीशी बोलले. त्यांचे अनुभव पण मला त्यांनी सांगितले आणि मला इतकं छान म्हटलं सगळ्यांची भाषा सगळ्यांची किती वेगळी. हे सगळं सर तुमच्यामुळे त्यांची भाषा म्हणजे मी पण शिक्षिका आहे पण आमची भाषा वेगळी. ही साधकांची भाषा खूप सुंदर, प्रत्येकाचं सांगणं सुंदर. हे सगळं म्हटलं सरांमुळे मिळाले. बस सर मला एवढं बस आता मी करणार एवढंच माझा निर्धार आहे. बाकी चला शीतल, धन्यवाद. टाइम संपला का? 1 तास झालं ना? हो सर, 6:30 होत आले. मग संपून टाकू आता, पुढच्या वेळेस बोलू. 6:30 झाले. ताई, अनिता ताई तुम्ही म्यूट आहात. अनम्यूट 1 मिनिट. सर आपलं डिस्कनेक्ट नाही होणार. 10 मिनिटं तुम्ही बोललात तरी मला असं वाटतंय की चालेल. ताई एक भारतीला प्रश्न होता, तिनं हँड रेज केला होता. विचारू दे का काय तिला? प्रश्न विचार. प्रश्नाचं उत्तर देऊ. चला. नहीं सर मैं आपको प्रणाम करती हूँ. सभी साधकों को मेरा प्रणाम. अनीता ताई आपको भी मेरा प्रणाम. नाव सांग. भारती बाहेती. भारती बाहेती पुण्यावरून. हो. परत एक मुझे इतना मराठी आपकी तरह नहीं आता. हिंदी में एक सिंपल सा एक्सपीरियंस जो शीतल के साथ मैं योगा में कर रही हूँ, वो एक डिफरेंट सा है, वो एक शेयर करना था. ये दिस वाज द सेकंड, ये मेरा दूसरा अनुभव है. पहला मैंने एक बार शेयर किया था. एक योगा करते करते है ना, एक तो पहला अनुभव ये है कि ऐसा करता है ना, एक दिन हम लोगों ने लास्ट वीक 108 31 सूर्य नमस्कार किए थे. उसके नेक्स्ट डे मैंने सोचा था कि आज नहीं करते हैं योगा, आज ब्रेक लेते हैं. मैंने अपने हस्बैंड को भी बोला कि आज नहीं करती हूँ, बट पता नहीं कोई एक मैग्नेटिक शक्ति या क्या, मैं वापस चली गई. नेक्स्ट डे फिर से मैंने उनको बोला कि मैं आज नहीं करती हूँ. ट्यूसडे को अगेन आई जॉइन द योगा. वेडनेसडे को भी मैंने वैसे ही किया. मैंने बोला मैं आज तो ब्रेक ही लेती हूँ, बहुत ये हो रहा है. फिर भी मैंने बोला नहीं, कर ही लेते हैं. ऐसा करते करते पूरा वीक ही निकाल दिया मैंने. कुडंट, ऐसा हुआ ही नहीं कि मैं योगा ब्रेक कर पाई. एक ये सिंपल सा अनुभव, लेकिन ये मेरे लिए बहुत ही ऐसा मेरे को मैग्नेटिक लगा, ऐसा कि कुछ तो है जो अपन उसके साथ कर रहे हैं, जो कि अपन ने छोड़ना ही नहीं चाहिए कुछ भी. और सेकंड था कि योगा करते वक्त ही मैं गलत झुक गई या क्या हुआ पता नहीं, मेरे ब्रेन के पीछे के नेक के बैक के इसमें स्प्रेन आ गया था करते करते ही, तो मैं रुक गई. फिर नेक्स्ट डे शीतल से बात की. शीतल को मैंने बोला कि मैं शायद दुख रहा है, शायद नहीं कर पाऊं. तो उसने मेरे को सजेस्ट भी किया कि मत कर, अगर नहीं हो रहा है तो मत कर, एक मेडिसिन लेकर. और एक उसने मुझे
बताया था करने के लिए, वो किया था मैंने। बट नेक्स्ट डे भी मैं वो छोड़ नहीं पाई सेशन। मैंने बोला नहीं, जो पार्ट अपन झुककर नहीं कर सकते नहीं करेंगे, लेकिन बाकी के तो फॉर श्योर करेंगे। ये एक सिंपल सा अनुभव था मेरा ये शीतल की योगा के साथ। अब ये मुझे पता नहीं है कैसी एक मैग्नेटिक ये है ये क्या, वो इतना अच्छा अटैचमेंट हो गया है वो योगा से। और वो ऐसा नहीं कि करना बोल के करना, ऐसा नहीं लगता, दिल से लगता है कि अपने वो सेशन करना ही चाहिए। बस इतना ही कहना था मुझे। चलो अच्छा, चलो अच्छा अनुभव। शीतल हा ताई हा सर बोलतील. हो किती मिनिटं बोलायचंय असं काही नाही, 10-15 नाही मिनिटं. काही तर time आपलं आज टाइम लिमिट हा? नाहीये सर आपल्याला. ठीक आहे, पण 10 किंवा 15 मिनिटं बस. एक अनुभव छान कथन चाललेलं आहे. पहिल्यांदा सांगतो, भारतामध्ये किंवा जगामध्ये पहिल्यांदा अनुभव कथन घेण्यात येत आहे. जगामधले जे प्रवचन तुम्ही महाराज लोकांचे ऐकता किंवा कोणाचंही प्रवचन ऐकता, भागवत कथा ऐकता, असं काहीही ऐकता, त्याच्यामध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं किंवा एखाद्या ऋषीनी उपनिषदामध्ये काय सांगितलं, तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये काय सांगितलं, नाथ महाराजांनी नाथ भागवत मध्ये काय सांगितलं आणि भागवत मध्ये भगवान व्यासांनी काय सांगितलं, याच निरूपण होत आहे. त्याच्यामध्ये मग सर्वसाधारण माणूस ऐकत असताना अशी कल्पना करतो की हे अनुभव न आपल्याला भगवान कृष्ण भेटणार आहे, न आपण अर्जुन बनणार आहे, न तुकारामांची स्थिती आपल्याला येणार आहे, न ज्ञानेश्वर महाराजांची आध्यात्मिक उंची आपल्याला लाभणार आहे. काय करावं? आणि म्हणून माणसं फक्त ऐकतात आणि पुण्य लागतं म्हणून सोडून देतात. हा पहिला प्रकार देशामध्ये चालतोय, भारतामध्ये चालतोय. आणि त्यामुळे सर्वसाधारण माणूसाला वाटतं हे सगळं अध्यात्म वगैरे एक फार मोठा असा काही विषय आहे की जो फक्त अगदी त्या एक तर उंचीच्या लोकांचं, ज्यांची स्थिती फार उंच आहे, भावस्थिती चांगली आहे, त्यांना एक लाभू शकतं. एक किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्याला संसाराचे काही धक्के माहिती नाही, तर त्यांना एक वाटतं की चला बुवा ते करू शकतात, आपण करू शकत नाही. आणि दुसरं एक आहे की ड्रेस आणि वेश एक प्रकारे असं झालं हिंदुस्थानमध्ये, ड्रेस कोड, की एक महाराज कशाने ओळखायचा, त्याच्या ड्रेस कोडवरून आणि त्याच्या शब्दांच्या नॉलेजवरून. आणि त्यामुळे त्याच्याजवळ काही आध्यात्मिक शक्ती आहे की नाही याचा कोणी विचार करत नाही. ड्रेस आहेत आणि त्याच्या मागे माणसं खूप उभे आहेत, त्याच्या मागे एक यात्रा आहे त्याच्या मागे लागलेली, असं त्यांना वाटतं हा फार महाराज मोठा आहे. नंबर 2, जगामध्ये काही वर्षापर्यंत 10 वर्षापूर्वीपर्यंत योगावर टीका करण्यात येत होती आणि भक्ती श्रेष्ठ म्हटल्या जात होती. आणि भक्ती म्हणजे काय? पोथ्या वाचणं, पारायण करणं, कीर्तन ऐकणं, भजन करणं, नामस्मरण माळ घेऊन करणं, अभिषेक करणं, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या देवापुढे जाऊन हे करणं आणि दर्शन घेणं, फार झालं यज्ञ याग हवन करणं म्हणजेच अध्यात्म आहे. आणि योगाविषयीचा तिटकारा होता. पण हळूहळू काही लोकांच्या मध्ये, विशेषतः सुधांशु महाराज असतील, आसाराम बापू सध्या जरी जेलमध्ये असले तरी त्यांच्या माध्यमातून असो, की एक आध्यात्मिक योगचं एक फार मोठं अधिष्ठान देशाला लाभलं की बाबा योगाला तिटकारा संपला. आणि रामदेव बाबा आणि रविशंकरजी यांनी आसन आणि योगासनाचा प्रचार जगभर केला. हे फार मोठं ऋण आहे, नाही असं नाही. पण प्रश्न असा आहे, रामदेव बाबा आणि रविशंकरजी जे योग करतात त्यालाच योगा म्हणतात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्यापासनं समाज दूर आहे. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे जर ह्या देशामध्ये होणार असेल, जगामध्ये होणार असेल,
भारत विश्व गुरुपदी येणार असेल विश्वाच्या, तर असा फक्त योगासन आणि प्राणायाम जे सध्या प्रचलित आहे, ज्याला आपण क्रियायोग म्हटलंय, योगासन आणि प्राणायाम. आता भारती बायतीनी सांगितलं की मला असा असा फरक झाला, एवढंच आहे का? याच्यापेक्षा काही वेगळ्या जगात आहे ही माहिती नाही. आणि पहिल्यांदा आपण अनुभव कथन करत आहोत. कुठल्याही मठ मंदिरांच्या कुठल्याही याच्यात अनुभव कथन होत नाही, हे पहिल्यांदा सांगतो. कारण एक तर त्यांना अनुभव नाहीयेत, न त्या महाराजांना अनुभव आहेत आणि न काही साधकांना अनुभव येतात. फक्त ड्रेस, वेश आणि त्यांचं नॉलेज शब्दांचं, याच्यावर समाज भुलला आहे. प्रश्न आहे, आपण जे अनुभव कथन करतोय काय आहे, आपला मार्ग काय आहे, हे पहिल्यांदा थोडक्यात आपण पाहूया, किंवा पुढे चालून एखाद्या वेळेस कंटिन्यू नंतर मी करेल दुसऱ्या सेशन मध्ये. पहिल्यांदा असं की जगामध्ये आपण अनंत, ज्या दिवशी ईश्वर निर्माण झाला असेल त्याच दिवशी जीव रूपानं आपलं अस्तित्व आलेलं आहे. अरबो अरबो जन्म झाले आम्ही, प्राण्यांच्या, कीट पतंगाच्या, कुठल्याही किंवा माणसांच्या अनेक जन्म आम्ही घेतलेले आहेत. आणि प्रभूपासनं, त्या समुद्रापासनं, प्रभूच्या अथांग सागरापासनं आमचा बिंदू हा बाहेर पडलेला आहे. शिवापासनं हा जीव विभक्त झाला आहे. आणि अनंत काळापासून आपण ओढीनं जातोय प्रभू मिलनाची आस ठेवून, कुठल्याही जन्मात मिळालं नाही आणि हा जन्म लाभलेला आहे. आता प्रश्न हे काय आहे, अरबो जन्मामध्ये तुम्ही आता ह्या ठिकाणी संलग्न झाला आहात. म्हणजे याची उंची काय या मार्गाची, एक थोडक्यात एवढंच याच्यात सांगतो की या मार्गाची उंची अशी आहे की अनंत जन्मामध्ये तुम्ही जे वाचिक जप केला असेल, पोथ्या पुराण वाचली असतील, ऋषी मुनींचं त्या काळात तुम्ही दर्शन घेतले असतील, कदाचित भगवान अवतीर्ण झाले असतील, त्यांचे दर्शन घेतले असतील, काही पुण्य तुमच्या गाठीशी असेल, त्या पुण्याचा परिपाक या जन्मात झालाय म्हणून तुम्ही अटॅच झाला आहात. माध्यात्मामध्ये दोन मार्ग वेगळे, एक इंद्रियांच्या माध्यमामार्फत इंद्रियातर्फे केल्या जाणारे मानवी प्रयत्नांचे प्रयोग, याच्यामध्ये भक्ती मार्ग येतो, कर्म मार्ग येतो, यज्ञ हवन होम येतो, सगळं काही येतं. आता तुम्ही भजन करता, वैखरी वाणीत न करता, जिभेनी करता, हाताने टाळ वाजवता, बोलता, म्हणजे क्रिया होतात, तुमच्या कर्मकांडांचे प्रयोग होतात. हे अनंत जन्माचं पुण्य एकत्र आल्यानंतर आणि 6 पिढ्यांचं आई वडिलांचं पुण्य जर आपल्याला लाभलं आणि अनंत जन्माचं आपलं पुण्य एकत्रित झालं, त्याचा परिणाम तुम्ही ह्या मार्गात आलेला आहात आणि काही येण्याची तुमची इच्छा आहे. प्रभूंनी तुम्हाला जोडलंय. प्रभू एकच काम करतो की सिद्ध गुरु पर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो. जे अनंत जन्मात मिळालेले नाही, तुम्ही ह्या जन्मात आले. हे आध्यात्मिक अमृत तुषार घ्यायचे की नाही घ्यायचे तुम्ही ठरवायचं. कारण कर्म तुम्हाला करायचंय, तुम्हाला ओपन दिलेलं आहे. ह्या जन्मामध्ये करायचंय की नाही. घोड्याला पाण्यापर्यंत आणून सोडल्या जातं, प्यायचं की नाही त्यांनी ठरवावं. आणि आता पुढचा मार्ग काय, आता इथे कर्मकांडांचा मार्ग संपतो. योग दीक्षा होणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. जे सिद्ध महात्मे असतात, सिद्ध पुरुष असतात, त्यांची जर तुमची भेट झाली, अनंत जन्माच्या पुण्याईने हे सगळं लाभतं. हॅलो, येतो का आवाज? तर येतोय आवाज, येतोय आवाज. हा, अनंत जन्माच्या पुण्याईने हे लाभलेलं आहे. आणि नामदेव महाराज कसे म्हणतात पहा, अभंग, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेने या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माच्या पुण्याईनं तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. आणि जर सिद्ध गुरु भेट झाली, त्यांच्या दीक्षामध्ये कुंडलिनी जागृत सहज होते. म्हणजे हात ठेवलं तरी होते, शब्दानी होते. अरे अमेरिकेमधून इथून देण्यात आलं साधना, न्यूझीलंड मध्ये देण्यात आली साधना. आणि हे जगामध्ये पहिल्यांदा घडलं. गुरु समोर नाहीत,
शिष्याला पाहिलेलं नाही आणि तरी फोनवरून साधना दिली गेली. 12,000 किलोमीटरवर अनुभव आले. म्हणजे हे कुंडलिनी जागरणानंतर, कुंडलिनी हे तांत्रिक शब्द आहे. जगदंबा प्रगटते, रुक्मिणी माता प्रगटते, राधा राणी प्रगटते असं समजा आपल्या अंगामध्ये, आणि ती करून घेते. उदाहरणार्थ तुम्ही ज्याला क्रियायोग म्हणतात, तुम्ही स्वतःहून करता. कोणाला माहित ते फिट आहेत, योग्य आहेत की नाही आहेत, कोण ठरवणार? याच्यामध्ये ज्या क्रिया होतात कुंडलिनी जागरणानंतर ऑटोमॅटिक होतात. ऑटोमॅटिक योगासनं होतात, ऑटोमॅटिक दर्शन होतात पूर्वजन्माच्या सुकृताप्रमाणे. आता तुम्ही याचं वैशाली जगतापच्या मिस्टरांचं ऐकलं असेल की त्यांना ब्रह्मदेवाचं दर्शन, अजून माझं दर्शन, विष्णूंचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, अशा अनेक दर्शनं झाली. हे दर्शन मालिका देखील होऊ शकते. आणि तुमच्या शरीरामध्ये काय डिफेक्ट्स असतील, अनंत जन्माचे काही हिडन रोग असतील, लपलेले रोग असतील, ते देखील दुरुस्त होण्याची ती शक्तीला माहित आहे, त्या जगदंबेला माहित आहे. आणि ती जगदंबा उदयमान झाल्यानंतर, शरीरात प्रगट झाल्यानंतर तुमच्याकडून क्रिया करून घेते. फक्त बसायचंय, फक्त बसायचंय. आता तुम्ही काही अनुभव ऐकले ना, ऑटोमॅटिक येतात, माहिती नाही पुढे काय येणार आहे. आणि ते अनुभव यायला लागतात. भावस्थिती, मनस्थिती, शारीरिक परिस्थिती सगळा बदल होतो. फक्त थोडं एक वेगळेपण केलंय की माझा ड्रेस कोड नाही. गुरुला वचन दिलंय, गुरुनी कॉलेज लाईफलाच वचन घेतलं माझ्याकडनं. 28 वर्ष साधना त्यांच्या सहवासात केली, विद्यार्थी अवस्थेपासून 1963 टू 1988 इथपर्यंत साधना त्यांच्या सानिध्यात केली. आणि त्यामुळे ते त्यांच्याकडनं वचन त्यांनी घेतलं की पुढे राजर्षी योग प्रगट होणार आहे, ज्ञानेश्वरीचा उदय काल आहे, भारत गुरुपदी येणार आहे. आणि म्हणून हा राजर्षी योग दिला गेला पाहिजे. बुद्धियोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाचा प्रसार झाला पाहिजे, जो आज अज्ञात आहे. आणि म्हणून कर्ममार्ग वेगळा, कर्म मार्ग वेगळा, कर्मयोग वेगळं, भक्ती मार्ग वेगळा, भक्ती योग वेगळा. हे मार्ग म्हणजे करायचे प्रयोग आहेत आणि हे व्हायचे प्रयोग आहेत. विमानात बसल्यानंतर तुम्हाला काही हालचाल करावी लागत नाही. नो ड्रायव्हिंग, नो चालणं, सगळं इंद्रिय बंद असतात. इंद्रियातीत अभ्यास आहे, ऑटोमॅटिक होतं. फक्त पुण्य गाठीशी असावं लागतं आणि आपली बुद्धी व्यवस्थित ठेवावी लागते. आणि योगाने ड्रेस कोड आम्ही ठेवलेला नाही. एक संसारी माणूस संसार करून जगाला देऊ शकतो असं हे दाखवायचंय जगाला. म्हणून सुशिक्षित लोकांना इकडे आकर्षण जास्त आहे. ड्रेस कोड मुद्दाम ठेवलेलं नाही. मी देखील संसारी आहे, आम्ही संसार करून सगळं करतोय ते, हे जगाला दाखवायचंय. कुठल्याही महाराजांच्या जवळ हे सगळं आहे असं समजून नका. संसार करून संसारातल्या लोकांच्या अडचणी समजून त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना त्या उंचीवर ते नेणं, भगवंताच्या पायऱ्या चढायला लावणं आणि भगवंत मंदिरामध्ये किंवा भगवंताच्या जवळ नेऊन ठेवणं आणि स्वतः पुरुषोत्तम बनवणं. मानव हा देव मानव व्हावा, त्याची देवबुद्धी व्हावी, त्याचं देव मन व्हावं, याचा प्रयत्न करावा. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि हे गुरु प्रासादिक माऊलींच्या कृपेने चाललंय. भगवान श्रीकृष्णाचा असा योग आहे, त्यांच्याच आदेशाने आपण सगळे करतोय. आणि ह्या स्पिरिच्युअल पॉवरचे अनुभव जरूर घ्या. आता पुढचा काळ अतिशय भयंकर आहे आणि हा योग जर मिळाला तर पुढच्या जन्मात, आता तुम्ही जरी कमी पडले साधनेमध्ये, तर पुढचा जन्म मानवाचाच मिळू शकतो आणि जे केलंय ते पुढे कंटिन्यू होऊ शकतं. आणि तुम्हाला पुन्हा गरज पडत नाही कुंडलिनी जागरणाची. आणि पुन्हा 1-2 जन्मामध्ये पूर्तता होऊ शकते. आणि ह्या जन्मातच जर पूर्ण केलं संसार करून तर इथेच मुक्ती मिळू शकते. एवढंच मी सांगतो. आणि आता पुष्कळ वेळ झालेला आहे, मी समाप्तीकडे चालतो. आणि जर भाग्यात तुमच्या असेल, जरूर विचार करा, जरूर या. त्यासाठी गुरु आज्ञा आहे म्हणून, नाही तर खरं म्हणजे बोलावणं आमच्या मार्गात योग्य नाही. या म्हणणं हेही चूक आहे. पण अज्ञानावश्य काही लोकांना कळत नाही म्हणून सांगतोय की येऊ शकता. योगधाम तुमची वाट पाहतं आणि तुम्ही पण ह्या अमृत तुषारांचे काही अमृत कण जरूर घ्यावेत आणि आपलं भाग्य उजळून घ्यावं.
एवढंच मी बोलतो. संपतो. हा सर, शीतल 1 मिनिट मी बोलते. शीतल. हा सर, तुमचं बोलणं कितीही वेळ ऐकलं तरी आमची साधकांची स्थिती अशी असते की कितीही वेळ ऐकत राहू, परंतु नवीन लोकांना हा दैवी सिद्ध मार्ग, ही सिद्ध परंपरा काय आहे हे तुमच्या आत्ताच्या बोलण्यामधून नक्की कळालं असेल. ज्या नवीन लोकांना काही प्रश्न असतील त्यांनी पुन्हा आम्हाला फोन केला आणि विचारलं तरीही चालेल. काही उत्सुकता दाखवली, काही प्रश्न विचारले, काही जाणून घ्यायचं असेल तर नवीनांनी नक्की संपर्क करावा. त्यांच्यासाठी पुढच्या वेळी पुन्हा प्रश्नासाठी वेळ राखून ठेवण्यात येईल. आता आजचं आपलं सेशन आपण संपलं असं जाहीर करूया. ठीक आहे. ओके. थँक्यू एव्हरीवन. मीटिंग एंड करते मी आता. हा, पुढच्या गुरुवारी 5:30 वेळ पुढच्या गुरुवारी 5:30च राहील. चला, थँक्यू एव्हरीवन.